काळ्या रात्रीची रहस्यमय चाहूल. नोएडा शहरातील जलवायू विहारमधील L32 क्रमांकाचं घर. बाहेरून ते इतर आलिशान घरांसारखंच शांत आणि सुरक्षित दिसत होतं. पण त्या रात्री या घरात एक अशी घटना घडली ज्याने केवळ एका कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. डॉक्टर राजेश तलवार, एक यशस्वी डेंटिस्ट, आणि त्यांची पत्नी नुपूर तलवार, जी स्वतः एक डेंटिस्ट होती, आपल्या 14 वर्षीय लाडक्या मुली आरुषी सोबत एका सुखी स्वप्नात जगत होते. 16 मे 2008 ची रात्र. नेहमीप्रमाणे हसणे, खेळणे, गप्पा गोष्टी आणि मग शांत झोप. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच दडलेलं होतं. रात्रीचे साधारण 12:30 वाजले असतील. घराच्या आत पूर्ण शांतता नांदत होती. आरुषी तिच्या खोलीत एसीच्या मंद आवाजात गाढ झोपली होती आणि तिच्या निरागस चेहऱ्यावर कोणतीही काळजी नव्हती. आई वडील आपल्या बेडरूममध्ये थकल्या भागल्या देहांना आराम देत होते. घराच्या एका बाजूला नोकर हेमराज आपल्या खोलीत पहुडला होता. बाहेर कुत्रे भुंकत होते, पण त्या पलीकडे कसलाही आवाज नव्हता. आणि अचानक पहाटे साधारण 3च्या सुमारास नुपूरला विचित्र अस्वस्थता जाणवली. झोप पूर्ण झाली नव्हती, पण काहीतरी गडबड आहे असा तिला भास झाला. तिने डोळे उघडले. बाजूला राजेश शांतपणे झोपले होते. तिला तहान लागली होती. ती हळूच बेडवरून उठली आणि अंधारात चाच पडत तिने दिवा लावला. दिव्याच्या मंद प्रकाशात तिला आपलं घर काहीतरी वेगळंच वाटलं. ती शांतता नेहमीपेक्षा अधिक भयाण आणि जड वाटत होती. राजेश, राजेश, तिने हळू आवाजात आपल्या पतीला हाक मारली, पण त्यांच्या झोपेत कोणताही व्यत्यय आला नाही. नुपूर हळूहळू बेडरूममधून बाहेर आली. पायऱ्या उतरताना तिच्या मनात एक अनामिक भीती घर करत होती. तिला आरुषीच्या खोलीकडे जायचं होतं, पण दिवाणखान्यात तिला हेमराज दिसला नाही. तो इतक्या सकाळी कुठे गेला असेल? तिच्या मनात विचार आला आणि एक क्षण तिला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. सहसा हेमराज इतक्या लवकर उठून बाहेर फिरणारा नव्हता. नुपूरच्या पावलांची गती वाढली. ती आरुषीच्या खोलीच्या दिशेने निघाली. दरवाजा थोडा उघडा होता. आत अंधार होता, पण बाहेरच्या मंद प्रकाशात तिला काहीतरी अस्पष्ट दिसत होतं. तिने थरथरत्या हाताने दरवाजा थोडा आणखी ढकलला आणि आत पाहिलं, आणि तिथे तिच्या डोळ्यांसमोर जे दृश्य उभं राहिलं त्याने तिच्या काळजाचा ठोका चुकला. आरुषी तिच्या बेडवर निपचित पडली होती. तिच्या नाजूक गळ्यावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे खोल वार दिसत होते आणि तिच्या आजूबाजूला रक्ताचा एक मोठा सडा पडलेला होता. खोलीतील खेळणी आणि पुस्तके एका बाजूला विखुरलेली होती. जणू काहीतरी भयंकर घडलं असावं. नुपूरच्या कंठातून एक किंकाळी बाहेर पडली, जी त्या शांत घरातील भयाण शांततेला चिरून गेली. राजेश, ती मोठ्याने ओरडली आणि धावत जाऊन झोपलेल्या राजेशला जोरदार हलवले. राजेश तेव्हा अर्धवट झोपेत आरुषीच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यांची हसमुख खेळकर मुलगी रक्ताच्या थरोळ्यात निपचित पडलेली. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले. हे काय घडलं? हे कोणी केलं? घरात एक भयाण शांतता पसरली होती, जी काही वेळापूर्वीच्या आनंदी वातावरणाला पूर्णपणे गिळंकृत करत होती. काय झालं? कोणी केलं हे? राजेश हतबल होऊन बोलले. त्यांचे हात थरथर कापत होते. नुपूर पूर्णपणे बेशुद्ध होऊन खाली कोसळली. घरात एकच आक्रोश आणि गोंधळ सुरू झाला. शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. त्या शांत रात्री एका निष्पाप मुलीच्या क्रूर हत्येने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली होती. आता पोलिसांच्या तपासातून सत्य तर बाहेर येणार होतं, पण त्या रात्री L32 मध्ये नक्की काय घडलं होतं याचं रहस्य अजूनही एका काळ्या अंधारात लपलेलं होतं. आरुषीच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी नोएडा शहरात पसरली आणि काही वेळातच पोलिसांचा ताफा सायरन वाजवत तलवार यांच्या घरासमोर दाखल झाला. पोलिसांच्या गाड्या आणि जमा झालेल्या लोकांच्या गर्दीने परिसरातील शांतता पूर्णपणे भंग पावली. पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घराला घेरले आणि घटनास्थळाची पाहणी सुरू केली. इन्स्पेक्टर रणजित सिंग, एक अनुभवी आणि आपल्या कठोर दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे तपास अधिकारी, स्वतः या प्रकरणाचे नेतृत्व करत होते. त्यांनी अत्यंत बारकाईने घराच्या प्रत्येक कोपऱ्याचे निरीक्षण केले. आरुषीची खोली, जिथे तिचा निष्प्राण देह पडला होता,
रक्ताचे डाग, फरशीवर पडलेले तुकडे, विखुरलेले सामान, प्रत्येक गोष्ट काहीतरी भयानक कहाणी सांगत होती. त्यांनी तलवार दाम्पत्याची बेडरूम आणि नोकर हेमराची खोली यांचाही सूक्ष्म अभ्यास केला. आरुषीचा मृतदेह बेडवर एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तिच्या गळ्यावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केल्याचे स्पष्ट दिसत होते. खोलीतील वस्तूंची मोडतोड झाली नव्हती, त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असावी याची शक्यता कमी वाटत होती. पण मग हे कोणी केलं आणि का? डॉक्टर तलवार, शांत व्हा आणि मला सांगा, काल रात्री घरात कोण कोण होतं? इन्स्पेक्टर सिंग यांनी शांत पण भेदक नजरेने राजेश यांना विचारले. राजेश अजूनही धक्क्यात होते. त्यांचे डोळे लाल झाले होते, पण त्यांनी कसं तरी स्वतःला सावरलं आणि बोलण्याचा प्रयत्न केला. मी, माझी पत्नी नुपूर आणि आमची मुलगी आरुषी आणि हो, आमचा नोकर हेमराज. तो कुठे? आय मीन, हेमराज कुठे आहे? इन्स्पेक्टर सिंग यांचा पुढचा प्रश्न थेट आणि भेदक होता. राजेश आणि नुपूर दोघांनी एका क्षणासाठी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचं मिश्रण दिसत होतं. त्यांनाही हेमराज कुठे गेला हे माहीत नव्हतं. तो रात्री त्याच्या खोलीत झोपला होता. सकाळी आम्ही त्याला काही पाहिलं नाही, नुपूर हळू आवाजात म्हणाली. तिच्या आवाजात भीती आणि काळजी स्पष्ट जाणवत होती. पोलिसांनी तातडीने हेमराजची खोली तपासली. त्याचा पलंग व्यवस्थित होता, पण तो तिथे नव्हता. त्याचे काही वैयक्तिक सामान, जसे की त्याचे ओळखपत्र, थोडे पैसे गायब होते. या गोष्टींमुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. एका क्षणासाठी इन्स्पेक्टर सिंग यांच्या मनात विचार आला की कदाचित हाच खुनी असावा आणि तो आता पळून गेला असावा. याचा अर्थ हेमराज रातोरात गायब झालाय. इन्स्पेक्टर सिंग आपल्या सहकाऱ्यांशी कुजबुजले. या खुनात त्याचा हात असण्याची दाट शक्यता आहे. त्याला तातडीने शोधून काढा. दरम्यान इथे फॉरेन्सिक टीमने अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. रक्ताचे नमुने, केसांचे तंतू, बोटांचे ठसे आणि इतर सूक्ष्म खुणा काळजीपूर्वक जतन केल्या जात होत्या. प्रत्येक पुरावा या रहस्यमय खुनाचा पडदा उघडण्यास मदत करू शकत होता. राजेश आणि नुपूर एका बाजूला एका सोफ्यावर बसून घडलेल्या भयान घटनेवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर असह्य दुःख आणि भीती स्पष्ट दिसत होती. त्यांना आपली लाडकी मुलगी गमावल्याचं आणि आता त्यांच्याच नोकरावर संशय घेत असल्याचा दुहेरी आघात सहन करावा लागत होता. आम्हाला हेमराजवर कधीच संशय आला नाही. तो तर खूप गरीब आणि साधा माणूस होता. मग त्याने असं का केलं? नुपूर रडत रडत म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघळ थांबत नव्हता. शांत व्हा नुपूरजी, पोलीस तपास करत आहेत आणि लवकरच सत्य समोर येईल. एक अनुभवी महिला पोलीस अधिकारी हळू आवाजात तिची समजूत काढत होती. पण तिचे शब्द नुपूरच्या दुःखाला कमी करू शकत नव्हते. इन्स्पेक्टर सिंग यांनी राजेश आणि नुपूर यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदवले. त्यांनी काल रात्री घरात काय घडलं याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही रात्री कोणतीही संशयास्पद गोष्ट घडल्याचं सांगितलं नाही. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची हतबलता आणि दुःख जाणवत होतं. तपासाची सुई आता हेमराज भोवती अधिक वेगाने फिरू लागली होती. त्याचे अचानक गायब होणं पोलिसांना सर्वात मोठं रहस्य वाटत होतं. त्यांनी हेमराजचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली. त्याचबरोबर घराच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांची कसून चौकशी सुरू केली, जेणेकरून कोणाला काही संशयास्पद हालचाल दिसली असेल तर त्याचा तपासासाठी उपयोग होऊ शकेल. आता प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता आणि पोलिसांना लवकरात लवकर सत्य शोधून काढायचं होतं. पण पोलीस लवकरात लवकर सत्य शोधून काढतील का? आणि हेमराज तो कुठे असेल हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा क्राईम स्टोरीचा पुढचा भाग, फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनेलवर.